नमस्कार, मी संतोष पनाळे. आपण पाहताय लोकाधिकार वार्ता. महाराष्ट्र सरकारने नुकतेच भाडे कराराचे काही नियम बदललेले आहेत. ते नेमके नवीन नियम काय आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नवीन कायद्यामध्ये आता नक्की काय आहे? भाडेपट्टा व्यवस्था सुलभ करण्यासाठी सरकारने नवीन भाडे करार 2025 लागू केला आहे. जे मॉडेल टेनन्सी ॲक्ट आणि नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीवर आधारित आहे. भाडे करार नियमात नेमके बदल काय झाले आहेत आणि नवीन कायद्यात नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता भाडे करार झाल्याच्या नंतर ॲग्रीमेंट नोंदणीला जर विलंब झाला तर सरकारने आता दंड ठेवला आहे. आत्तापर्यंत रेंट ॲग्रीमेंट बनवूनही त्याच्या नोंदणीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष राहायचं, म्हणजे नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष राहायचं. मात्र नव्या नियमामुळे ही ढिलाई आता संपुष्टात येणार आहे. ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्याची नोंदणी करणे अनिवार्य झालेले आहे. निर्धारित वेळेत ॲग्रीमेंटची नोंदणी नाही झाल्यास घरमालक आणि भाडेकरू या दोघांनाही 5,000 रुपयांचा दंड लागणार आहे. आता भाडेकरूंसाठीही सरकारने सुरक्षा कवच निर्माण केलं आहे. निवासी मालमत्तांसाठी घरमालक आता जास्तीत जास्त 2 महिन्यांचे ॲडव्हान्स घेऊ शकणार आहेत. तर व्यावसायिक मालमत्तांसाठी ही मर्यादा 6 महिन्यांपर्यंतची असणार आहे. म्हणजे 2 महिन्याचं भाडं हे निवासीसाठी ॲडव्हान्समध्ये घेता येईल आणि व्यावसायिक जागेसाठी 6 महिन्याचं भाडं हे ॲडव्हान्स म्हणून घेता येईल. घरमालक योग्य नोटीस दिल्याशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय भाडेकरूला अचानक घराबाहेर काढू शकणार नाहीत. भाडे करारातील अटीनुसारच आणि पूर्वसूचना दिल्याशिवाय घरमालक मनमानीपणे भाड्यामध्ये वाढ करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचं सुरक्षा कवच भाडेकरूंसाठी या नवीन ॲक्टच्या निमित्ताने सरकारने तयार केलं आहे. त्याचबरोबर घरमालकांसाठीही काही आकर्षक सवलती यामध्ये दिलेल्या आहेत. घरमालकांसाठी सर्वात मोठी चांगली बातमी टॅक्सच्या आघाडीवर आहे. भाड्यावर TDS कपातीची मर्यादा पूर्वी वार्षिक 2.40 लाख रुपये होती, जी आता वाढून 6 लाख रुपये प्रतिवर्ष करण्यात आली आहे. म्हणजेच जास्त भाडे मिळत असेल तरीही TDS कपातीतून मोठी सूट घरमालकांना मिळणार आहे. जर घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये काही वाद असतील तर भाडेकरूंचे वाद कोर्टात वर्षानुवर्षे सुरू राहू नयेत यासाठी विशेष रेंट कोर्ट आणि ट्रिब्युनल्सची निर्मिती सरकारने केलेली आहे. यामध्ये 60 दिवसाच्या आत वादाचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्या घरमालकाचे आणि भाडेकरूचे जर काही वाद असतील तर त्याचा निपटारा 60 दिवसाच्या आत करणे आता आवश्यक झालेले आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने नवीन भाडे करार नियम लागू केलेले आहेत. या नवीन नियमांबद्दल आपणास काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून त्यांनाही नवीन भाडे करार काय आहे ते समजेल. अद्यापर्यंत आपण लोकाधिकार वार्ताचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं. धन्यवाद.